नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणातले संदर्भ सोडलात तुम्ही तर मग राजकारण तुम्हाला उलगडणं अवघड जातं. अर्थात राजकारणापुरती गोष्ट नाहीये. इतर कुठल्याही गुंतागुंतीच्या विषयामध्ये जे अनेक धागेदोरे असतात ते एकत्र जुळवले तरच तुम्हाला त्याचा अर्थ उलगडत असतो. नाहीतर तुम्ही रहस्य म्हणून कोड म्हणून ते सोडवत बसता, पण ते कधीही सुटत नाही. नेमकी हीच गोष्ट मला सध्या जाणवते. याचं कारण असं की बंगालच्या आणि 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर रखडलेली जी काही भाववाढ होती, डिझेलची, पेट्रोलची, खनिज तेलाची किंवा सोनं वगैरे सध्या कमी खरेदी करा, असं जे पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून आवाहन केलं, त्यानंतर विरोधी पक्षांनी जो काय हलकल्लोळ केलेला आहे, लोकसभेतले विरोधी नेते राहुल गांधी यांनी नेमका आपल्या पद्धतीने मोदी सरकार विरुद्ध काहूर माजवलेला आहे. आणि याच कालखंडामध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेऊन 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. मी आज बोलतोय तेव्हा या पार्श्वभूमीवर जगात भारताची प्रतिष्ठा पत कमी झाली, भारताला कुत्र विचारत नाही, असं राहुल गांधी बोलतायत. विरोधी पक्ष त्यावर झोड उठवत आहेत. हे सगळं घडत असताना अचानक महाराष्ट्रातले जाणता नेता म्हणून ओळखले जाणारे आणि भाजप विरोधी आघाडीतले एक देशातले सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते शरद पवार यांनी नेमकं राहुल गांधी किंवा विरोधी पक्षाच्या या सगळ्या मोदी विरोधी फुग्याला टाचणी लावली आणि फुगा अक्षरशः फोडून टाकला. आणि हे काही पहिल्यांदा झालं असं बिलकुल नाहीये. अदानी विषयामध्ये, हिंडेनबर्ग प्रकरणामध्ये जेव्हा जेव्हा राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष मोदी विरोधात काहूर माजवत होता आणि त्याचे फुगे फुगवत होता, तेव्हा तेव्हा अचानक शरद पवारांनी पुढाकार घेऊन त्या फुग्याला टाचणी लावून तो फुगा फोडून टाकलेला आहे. पण असं जेव्हा शरद पवार करतात तेव्हा त्याची कारणं जरा शोधून काढणं हे राजकीय पंडिताचं काम असतं. प्रामुख्याने राजकारणातली गुंतागुंत सामान्य जनतेला समजावी यासाठी जे प्रयत्न करणारे अॅनालिस्ट असतात, विश्लेषक असतात, त्यांची ही जबाबदारी असते की त्यांनी सामान्य जनतेला चटकन वरकरणी न दिसणारे अनेक धागेदोरे एकत्र करून राजकारणातला हा विरोधाभास असतो तो उलगडून सांगावा. पण असं दिसतं की दरवेळेला शरद पवार असं काहीतरी करतात आणि सामान्य जनता त्याकडे दुर्लक्ष करते. पण स्वतःला राजकीय गुंता सोडवणारे विश्लेषक बनवणारे मात्र त्यात अधिकच गुरफटून जातात आणि ते साधं सुधं जो गोष्ट असते, गणित असतं, त्याला न सुटणारं कोडं बनवून टाकतात. आता देखील जगामध्ये नरेंद्र मोदी भारताची पत घालवत आहेत असा आरोप होत असताना त्याच विरोधी गोटातले शरद पवार हे नरेंद्र मोदी देशाची जागतिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा वाढवतात असं उलट्या टोकाचं जेव्हा मत व्यक्त करतात तेव्हा त्याचा अर्थ शोधणं आवश्यक असतं. शरद पवार कुठल्या गोटातले ते सोडून द्या किंवा अमित शहा कुठल्या गोटातले ते सोडून द्या. ही माणसं ज्या वेळेला एखाद्या पक्षामध्ये, एखाद्या राजकीय गोटामध्ये असतात त्याच वेळेला ती व्यक्ती म्हणून सुद्धा असतात आणि व्यक्ती म्हणून त्यांचे अनेक हितसंबंध असतात, मतलब असतात, स्वार्थ असतात. आपल्या काही गोष्टी साध्य करून घेण्यासाठी अशी माणसं त्या त्या पक्षामध्ये, त्या त्या गोटामध्ये, त्या त्या गठबंधनामध्ये सहभागी झालेली असतात. आपल्यामुळे गठबंधनाचा गोटाचा फायदा व्हावा याबद्दल त्यांचा काही आक्षेप नसतो. पण त्याच वेळेला आपला व्यक्तिगत काहीतरी स्वार्थ साधायचा हा त्यामागचा एक प्रमुख हेतू असतो, हे विसरू नका.
त्या गोटात फार मोठ्या तात्विककरणासाठी शरद पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील आणि कोणी सहभागी झालेत असं गैरसमज करून घ्यायचं कारण नाही. त्यांचे आपापले मतलब असतात. तात्विक आणि आदर्शवाद यासाठी कोणीही कुठल्या गटामध्ये सहभागी होतो यावर माझा विश्वास नाही. कदाचित आदर्शवादाचं इतकं आकर्षण असतं की त्यावेळेला प्रत्यक्ष व्यक्तिगत नुकसान झालं चालेल, पण तरीही त्या गोटात माणसं सहभागी होतात. आपल्याकडे असे अनेक डावे आहेत की ज्यांनी तत्वाच्या नावाखाली आपलं आणि आपल्या पक्षाचं भयंकर नुकसान करून घेतलंय. पण गंमत अशी आहे की समोर नुकसान दिसत असताना सुद्धा ते तशी कृती करतात, तेव्हा नुकसान करून घेतात. तेव्हा त्यांचा हा स्वार्थ असतो की ते ज्याचा द्वेष करत असतात त्या द्वेष केलेल्या व्यक्ती किंवा संघटनेबद्दल नुकसान होईल हा त्यांचा स्वार्थ असतो. तेव्हा सांगायचा मुद्दा एवढाच की सगळा विरोधी पक्ष, ज्या विरोधी पक्षामध्ये शरद पवार हे ज्येष्ठ नेता म्हणून ओळखले जातात, त्यांनी विरोधी पक्षाच्या मोदी विरोधी फुग्यातली हवा काढून घेण्यासाठी टाचणी लावणं हे कोडं वाटतं, पण कोडं नाहीये. शरद पवारांना विरोधी पक्षाच्या गोटामध्ये INDA मध्ये किंवा मोदी विरोधी राजकारणामध्ये महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून उभं करण्यामध्ये भाजपचा मोठा हात आहे हे विसरू नका. पवारांनी विरोधी गोटात राहायचं आणि ठराविक वेळेला विरोधी पक्षाची हवा काढून टाकायची, त्यांच्या शिडातली हवा काढायची. यासाठी भाजप शरद पवारांना विरोधी पक्षात असतानाही मदत करत असतो हे विसरू नका. भाजपने आपल्याला विरोधी पक्षामध्ये मान्यवर म्हणून ठेवावं आणि टिकवावं यासाठी भाजपची अशी वेळोवेळी मदत करणं ही पवारांची ड्युटी आहे, कर्तव्य आहे. आणि शरद पवार ते कर्तव्य किंवा ती ड्युटी पार पाडत असतात. ते गोटात कुठले आहे ते महत्वाचं नाही, त्यांची ड्युटी कुठली आहे महत्वाचं आहे. अगदी साधी गोष्ट घ्या, गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाची पुरती धुळधाण उडाली. जे शरद पवार गेल्या 4 दशकापासून 5 दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात कमीत कमी 40-50 आमदार फक्त आपल्या नावावर, आपल्या प्रतिष्ठेवर निवडून आणू शकत होते, ते शरद पवार अवघ्या 10 आमदारापर्यंत खाली घसरले. आपला पुतणे अजितदादा याच्या समोर शरद पवारांना बुटकं होण्याची पाळी आली. अजितदादांचे 41 आणि शरद पवारांचे 10 आमदार, या 10 आमदारांच्या बळावर शरद पवार राज्यसभेत निवडून जाऊ शकणार नव्हते. 8-10 वर्षापासून म्हणजे मोदी राजकारणाच्या स्पर्धेत किंवा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तेव्हापासून शरद पवार एक गोष्ट आपल्या सहकार्यांना, पाठीराख्यांना समजावत राहिलेले आहेत. कारण हे पाठीराखे शरद पवारच पुढचे पंतप्रधान, शरद पवारच भावी पंतप्रधान असं जे बकवास करणारे होते, चमचे होते, त्यांना शरद पवारांनी एक दोनदा फटकारताना सांगितलं होतं, 8-10 खासदार लोकसभेत असण्याच्या बळावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघता येत नाही. पण हे त्यांच्या चमच्यांना आणि स्तुती पाठकांना कधी कळलं नाही. पण तीच गोष्ट 8-10 खासदारांच्या बळावर पंतप्रधान होता येत नसेल, तसंच अवघ्या 10 आमदारांच्या बळावर राज्यसभेत जाणं पवारांना शक्य नव्हतं. पण ते गेलेत, आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार राज्यसभेचे खासदार होऊ शकले, पण ते होऊ शकले हे महाविकास आघाडीतल्या एकमतामुळे किंवा एकजुटीमुळे नाही. ती एकजूट घडवून आणण्याचा पराक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आणि एक प्रकारे शरद पवारांच्या डोक्यावरची उधारी होती. आणि अर्थात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात देखील स्वयंभूपणे सगळे निर्णय घेऊ शकत नाहीत. दिल्लीमधल्या भाजपच्या हायकमांडचे आशीर्वाद आणि संमती त्यांना घ्यावी लागत असते. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभेमधली जी आमदार संख्या आहे ती बघितली
तर राज्यसभेवर जे 7 खासदार निवडून जायचे होते त्यामध्ये 6 खासदार हे महायुतीचे होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. एकनाथ शिंदे आणि तुमचे अजितदादा गट आणि भाजप यांचे आरामात 6 लोक निवडून येत होते. पण 7वा जो उमेदवार भाजपने टाकला असता किंवा महायुतीने टाकला असता तर महाविकास आघाडीला एकुलती एक जागा मिळणार, ती पण मिळाली नसती, कारण त्यांचे आमदार फोडणं सहज शक्य आहे. आणि यावर देवेंद्र फडणवीसांपेक्षा महायुतीतल्या महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांचा विश्वास होता. आणि महाविकास आघाडीच्या पक्षांची जी मानसिकता होती भेदरलेली, त्याचा फायदा उठवत फडणवीसांनी सुरुवातीला सांगितलं की 7 पैकी 6 उमेदवार आमचे असतील आणि 7वा जो उमेदवार आहे तो महाविकास आघाडीने आपला ठरवायचा, त्यांनी त्यांचं ठरवावं, नाही तर आम्ही ठरवू. पण हे करताना त्यांनी एक मल्लीनाथी अशी केली होती की शरद पवार यांच्या पक्षाकडे फारसे आमदार नसले तरी त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता महाविकास आघाडीतर्फे उभा करण्यात आला तर मग आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आणि तिथेच गंमत झाली की शरद पवार हाच महाविकास आघाडीचा उमेदवार करणं ही एक प्रकारे महाविकास आघाडीवर भाजपने किंवा महायुतीने लादलेली अट होती आणि ती झाली यशस्वी. हे मी एवढ्यासाठी मित्रांनो सांगतोय, समजावतोय की एक प्रकारे ही देवेंद्र फडणवीसांची कृपा होती, शरद पवारांवर उपकार होते. आदित्य ठाकरे वगैरेंनी, उद्धव ठाकरेंनी खळखळ केली, काँग्रेस पक्षाने खळखळ केली, पण पवार बदले नाही की त्यांची कन्या बदली नाही. याचं कारण त्यांच्या पाठीशी अदृश्य शक्ती होती. सुप्रियाताई नेहमी अदृश्य शक्ती म्हणतात ना, त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद शरद पवारांना अवघ्या 10 आमदारामध्ये राज्यसभेत पोहोचवणारा होता. तेव्हा ती अदृश्य शक्ती जर पवारांच्या मागे उभी असेल तर तिला धक्का देण्याची क्षमता ना उद्धव ठाकरेंमध्ये होती, ना काँग्रेस पक्षाच्या हर्षवर्धन सकपाळ यांच्यामध्ये होती. आणि म्हणूनच थोडीफार खळखळ करून त्या दोघांनीही शरद पवारांना राज्यसभेत पाठवायला मंजुरी दिली. ही देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांनी शरद पवारांना दिलेली उधारी होती. आता ही उधारी का द्यायची? शरद पवारांची एवढी काय बाजारातली पत आहे? तर विरोधी पक्षात राहून विरोधी पक्षाच्या राजकारणाच्या फुग्याला फोडणं याचं जे कौशल्य शरद पवारांकडे आहे ते दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे नाही. म्हणून विरोधी गोटामध्ये, आपल्या विरोधी गोटामध्ये शरद पवार असणं ही भाजपला किंवा देवेंद्र फडणवीसांना सुद्धा एक जमेची बाजू वाटते. आणि म्हणून ही उधारी देण्यात आली होती. तुम्हाला राज्यसभा देतो, पण तुम्ही महायुतीच्या, महाविकास आघाडीच्या राजकारणात आणि INDA नावाची जी राष्ट्रीय आघाडी आहे भाजप विरोधी, तिचा फुगा फोडत राहायचं, ही शरद पवारांना ड्युटी लावण्यात आलेली आहे. साहजिकच आता ज्या प्रकारे पेट्रोल डिझेलची दरवाढ, मेलोडी चॉकलेट आणि जे काय काहूर माजलेलं आहे, अशा वेळेला मोदी विरोधातले राजकारण जे राहुल गांधी तयार करायला बघतायत, तो फुगा फुगवत आहेत, त्याला टाचणी लावणं आवश्यक होतं. आणि म्हणून शरद पवारांनी अचानक पुढे येऊन नरेंद्र मोदी हे जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढवत आहेत असं उलट्या टोकाचं मतप्रदर्शन केलं आणि सगळे चक्रावले. अगदी हिंदी इंग्रजी पत्रकारांपासून मराठीतले महान पत्रकार देखील गडबडून गेले की पवारांनी अचानक असं का केलं. तर त्याचा संदर्भ राज्यसभेच्या निवडणुकीकडे जातो आणि वेगवेगळ्या कारणासाठी अदानींपर्यंत सुद्धा जातो. अदानी अचानक उठतात आणि पवारांच्या कुठच्या तरी संस्थेला 25 कोटीचं डोनेशन देतात.
ती उधारी असते मित्रांनो. जो अडाणी म्हणजेच नरेंद्र मोदी आहे असं राहुल गांधी आरोप करतात. त्या अदानीकडून 25 कोटी रुपयाची देणगी उजळ माथ्याने शरद पवार घेतात आणि अदानींनाच उद्घाटनासाठी संस्थेच्या बोलवतात. त्याला उधारी म्हणतात. पण ती उधारी वेळ आली की फेडावी लागते. तर शरद पवारांची राजकारणातली पत टिकणार आहे. ज्या गोटात राहतील तिथे गडबड करणं, तिथली हवा काढून टाकणं ही शरद पवारांची कुशलता आहे आणि तीच मोदी विरोधी राजकारणातली त्यांची ड्युटी आहे. आणि म्हणून राज्यसभेमध्ये त्यांना सहजगत्या कसलीही कटकट न करता अगदी निवडणूक आयोगाचे अधिकारी घरी पाठवून अर्ज भरून घेत फडणवीसांनी किंवा भाजपच्या केंद्रातल्या अदृश्य शक्तीने जी उधारी दिलेली होती राज्यसभेची, त्याची काही प्रमाणात परतफेड करणं हे पवारांचं कर्तव्य होतं आणि म्हणूनच त्या प्रतिष्ठा वाढवण्याच्या वक्तव्यातून शरद पवारांनी राहुल गांधींच्या फुग्याला टाचणी लावली. इतकं साधं उत्तर आहे मित्रांनो, डोळे उघडे ठेवलं तर दिसतं. असो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.